तर नमस्कार, जय भीम, जय संविधान सर्वांना. तर मी तुमच्यासाठी एक फळांची गोष्ट आणलेली आहे. तर नक्की पहा, ती गोष्ट तुम्हाला आवडेल. तर काय झालं, आमच्या समोर एक म्हणजे रोडच्या बाजूनीच एक बोरीचं झाड लावलेलं आणि तो बोरीचं झाड खूप फुललेलं आणि खूप मोठं झालेलं. म्हणजे जेव्हा लहान असते तेव्हापासून ते लावलेलं, तर त्याला पाणी, खत, माती घालून त्याला मोठं केलेलं असतं. पण तो खूप भरलेला आणि खूप म्हणजे खूप मोठा एकदम गिच्चाडसारखा झालेला. रोज तिथे काटे वगैरे पडायची, झाडायची, स्वच्छ करायची ते तेवढ्या भागात. तर असं करता करता ते मी आंबा लावले. त्याच्या बी पुढची गोष्ट आहे. तर लहान लहान पोरं होती माझी ना, ते लावलेलं झाड मी. तर मला ती झाड एवढं भरलेलं, तर खूपच भरलेलं. पण त्याला बोरं नाही यायची, असंच तो फुलून राहायचा. सावळ यायची, येणाऱ्या जाणाऱ्याला सावळीत उभे राहायचे. पण काटे मी असले का सकाळी रोज झाडून बिडून चकाचक करायची. मग तिथे लोक उभी राहायचे, सावळीत बसायचे. तर मला पण आनंद वाटायचा का खरोखर झाड हाय, भले त्याला फळ नाही आला तरी चालेल, पण ते झाड हाय. आणि झाडाची सावळी आणि खूप लोक येणारे जाणारे तिथे थांबतात. सायकलवर आलेले असेल, चालत आलेले असतील, गाडीवर आलेले असतील, ते तिथे थांबतात. त्या बोरीच्या खाली बसतात, थांबतात. तर मला आनंद वाटायचा का हा झाड सगळ्यांना सावळ देते म्हणून. तर मला खूप आनंद वाटायचा. तर त्याला फळच नाही यायचा. सगळ्या छोट्या छोट्या झाडांना फळ यायचं, पण तिला काय बोरं यायचीच नाही. तर बरेच दिवस झाले, किती वर्ष झाली, त्याला फळच नाही यायचं, बोरच नाही यायचं. ते एक बाई जात, म्हणजे ती अशी जवळचीच बाई असते, ती जात असते. तर ती जात असते, तर ती काय मला सांगते का आई कोणाचीच बोर आहे. तर मी सांगितलं माझीच आहे, ते मीच लावलं आहे, माझीच बोर आहे. तर ती बोर कशाला ठेवलं तुम्ही समोर? ते काट्याची वस्तू ठेवायची नाही समोर. एक तर त्याला फळ पण येत नाही. किती वर्ष झाले मी बघते, तर त्याला एक बोर नाही. बघ त्या बाजूला छोट्या छोट्या बोरींला फळं आले आहेत, बोर आले आहेत, आणि याला कधी बोर मी बघितलंच नाही. तर मी सांगितलं हां, मी बोर तर नाही आहे त्याला, पण हां, येणाऱ्या जाणाऱ्या सावळ देते, त्याच्यातच खुश व्हायचं ना, आलीच पाहिजे असं काय नाही बोर. तर नाही बोलते, म्हणजे असं बोरं येत नाही ना, त्याला फळ येत नाही, मग ठेवून काय फायदा, काट्याची वस्तू समोर ठेवायची नाही. तर मी सांगितलं असू दे आता, जे असेल ते, पण त्याला सावळ मिळते ती खरी आहे. आम्हीसुद्धा तिथे जाऊन बसतात, खुर्ची घेऊन येणारे जाणारे बसतात तिथे. तर आम्हाला आनंद वाटते का हां, काहीतरी बसण्यासाठी तिथे जागा आहे. तर आता ते झालं, तर ते बोरं तर काय आलीच नाही. पण ज्या वर्षी तिने सांगितलं त्या वर्षी बोरं नाही आली, पण दुसऱ्या वर्षी त्याला एवढी बोरं आली, एवढी बोरं आली. तो झाड भरला आणि त्याला फूल आला. पहिले फूल आल्यावर मला खूप आनंद वाटला. अरे या बोरीला तर फूल आला. आणि ती बाई सांगत होती याला फळ नाही येत, काय नाही, पण यावर्षी बघ किती फूल आला आहे. जेव्हा त्याचा टाईम असेल तेव्हाच ते होणार ना. तर फूल आला आहे, एवढा फूल आला आहे. तर मला खूप आनंद वाटला, अरे याला तर आता फळ पण यायला सुरुवात झाला. तर थोड्या दिवसात त्याला बोरं बाजत गेली त्या फुलाला, आणि बोरं मोठी झाली, आणि मस्त एवढी बोरं गोड होती त्याच्यावर, खूपच गोड बोर होती, आणि एकदम मस्त एवढी अशी टपोरीदार बोरं आली त्याला. म्हणजे सगळ्याहून चांगला बोर त्याच्यावर आला, गोड आणि मधुर आणि भरलेला, एकदम मांसाने भरलेला असा बोर आला एकदम त्याला, आणि गोड मिठ्ठा. तर मग मी काय केलं, त्या थोडीशी बोरं पाडली आणि तिच्याकडे गेली. मग तिला सांगितलं ही चापून बघ बोर. तर हो सांगते, खूप गोड आहे गं. कुठं आई, गोड आहे बोरं. तर मी सांगितलं माझ्याच बोरीवरून, झाडावरून बोर आल्या. ती यावर्षी त्याला बोर आलं आणि गोड आहेत, खूप खूप गोड आहे. सांगते आई, आली का फलं? तर मी सांगितलं हो. आपण कधी ठरवू नाही शकत त्याला येणार नाही फलं अशी. त्याचा योग्य टाईम असेल तेव्हाच त्याला येईल, कोणत्याही गोष्टीचा. भले आपण आपल्या काम करत आहे कुठला, आणि त्याला आपल्याला यश मिळत नसेल, पण तो यश कधी ना कधी मिळते. कारण काय, त्याचा टाईम असते. जेव्हा त्याचा टाईम असते तेव्हाच आपल्याला त्याचा उपयोग होईल. एखाद दिवस आपण समजा मार्केटमध्ये गेलो, मार्केटमध्ये आपण भाज्या सगळं आपण लागेल ती वस्तू घेतली, पण जी महत्त्वाची गोष्ट असेल ती विसरली. पण ते योग्य वेळेस ती येणार, जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हाच ती आपल्याला भेटणार. अशी आपण गेलो आणायला तरी ती भेटणार नाही, कारण ते आता मिळणारच नाही आपल्याला, योग्य वेळेस ती मिळेल.
तर तसंच एक का झाडांचं पण तसंच आहे, जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आपण नक्की फळ देईल आणि त्याचा म्हणजे फायदा होईल. तर कधी हार नाही मानायची किंवा ह्याला फळ नाहीत म्हणून कापून नाही टाकायचा, तो झाड ठेवून द्यायचा. येईल आज नाही उद्या येईल. तर कशी वाटली तुम्हाला गोष्ट आणि ती कशी फायदेशीर आहे, तर त्याचा हे असाच आहे का माझा संदेश असा आहे का कधी हार नका मानू आणि हार मानली तर तो कधीच काय करू नाही शकणार आणि कधीच काय उपयोग नाही होणार. अरे जाओ ना तुम लोग. तर गोष्ट कशी वाटली ती नक्की पहा आणि फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि छोटासा कमेंट करा. तुम्हाला गोष्ट कशी वाटली ती नक्की कळवा.